नमस्कार, प्रतिभा बी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा आपला सिल्क थ्रेडवरचा चौथा दिवस आहे। याच्या अगोदर आपले 3 क्लास कंप्लीट झालेले आहे। तुम्ही जर ते बघितले नसतील, कोणी नवीन असेल तर नक्की आपले सिल्क थ्रेडवरचे याच्या अगोदरचे जे क्लास आहे ते नक्की बघा, कारण त्यामध्ये बघा मी तुम्हाला चेन स्टिच शिकवलेली आहे आणि गाठ शिकवलेली आहे, कारण ते खूप महत्त्वाचं आहे। सुरुवातीचं जे बेसिक आहे तेच जर तुमचं मिस झालं तर पुढे शिकून काहीच उपयोग नाही। त्याच्यामुळे याच्या अगोदरचे क्लास जे आहे ते नक्की अटेंड करा। आता त्यामध्ये मी तुम्हाला पहिला जो क्लास आहे आपला त्यामध्ये चेन स्टिच शिकवलेली आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप, कारण आता आपला हा जो सिल्क थ्रेड आहे याचा आपल्याला डबल थ्रेड घ्यायचा असतो, डबल धागा घेऊन आपल्याला वर्क करायचं असतं। कारण आपण जर सिंगल घेतला तर बघा आता हा खूप बारीक असतो आणि सिंगल जर आपण घेतला तर वर्क जे आहे ते खूप बारीक आणि पातळ होईल। त्याच्यामुळे आपण हे डबल थ्रेड घेत असतो आणि डबल थ्रेड घेताना काय होतं ना, बऱ्याच टाइमचं की आपण जेव्हा सुई खाली घालतो, सुई आपण रिंगमध्ये जेव्हा घालतो तर काय होतं ना, एकच धागा वरती येतो आणि एक आपला खालीच राहतो। तर असं होऊ नये त्यासाठी पण मी खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण गाठ देतो, आता बऱ्याच टाइमना ना आपला जो कॉटनचा थ्रेड होता, जो पॉलिस्टर थ्रेड, त्याची पण गाठ जमत नव्हती, कारण बऱ्याच टाइम मला कमेंट करून सांगत होते की आमची ही जी गाठ आहे ना ती निसटते। ठीक आहे, आपला जो जरीचा थ्रेड आहे ना त्याची गाठ बनते, परंतु जो सिल्क थ्रेड आहे ना, जो कॉटनचा थ्रेड आहे ना, पॉलिस्टर थ्रेड, त्याची गाठ निसटते। बऱ्याच टाइमचे असे प्रॉब्लेम होत होते। तर आता यात हा जो आपला सिल्क थ्रेड आहे ना हा तर खूपच असा मऊ असतो, एकदम मऊ असतो, तर याची गाठ निसटणं म्हणजे निसटू शकते। त्याच्यामुळे मी गाठीचा पण सेपरेट आपला दुसरा क्लास बनवलेला आहे आणि त्यामध्ये अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला गाठ कशी बनवायची, कशा प्रकारे बनवायची, अगदी स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित असं सांगितलेलं आहे। अगदी ज्या आपल्या टिप्स आहे तर त्या तुम्ही जर व्हिडिओ बघितला, पूर्ण बघितला, तर तुम्हाला नक्कीच गाठ कशी द्यायची नक्कीच जमेल। परंतु बऱ्याच ताई काय करतात की व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि स्किप करत बघतात। त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या जे महत्त्वाचे पॉईंट आहे ना तर ते मिस होतात आणि मग त्यानंतर तुम्हाला वर्क बनवता येत नाही, जे आपल्याला वर्क करायचं आहे तेच जमत नाही। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत, कुठलाही व्हिडिओ असो, कुठलाही वर्कचा असो, शेवटपर्यंत बघायचा, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघायचा, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं। ठीक आहे, आता त्यामध्ये व्यवस्थित म्हणजे मी जेव्हा आता वर्क बनवता जेव्हा वर्क शिकवायला घेते तर तेव्हा मी तुम्हाला जेव्हा ज्या अडचणी येतात त्या मी तुम्हाला तिथे सांगत असते। तर तुम्ही जर सुरुवातीचं बघितलं आणि मध्ये बघितलंच नाही तर तुमच्या त्या टिप्स ज्या महत्त्वाच्या आहेत तर त्या मिस होऊ शकतात। तर असं होऊ नये यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि बघा, आता कुणी जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक अरीवर्कचे क्लासेस झालेले आहेत आणि ते अगदी फ्रीमध्ये आहे, तिथे कसलेही पैसे घेतले जात नाही, अतिशय फ्रीमध्ये आहे। आणि त्याचबरोबर आपले जे बेसिकचे क्लास झाल्यानंतर आपला ॲडव्हान्सचा जो अरीवर्कचा क्लास आहे ना तो देखील मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 70% ॲडव्हान्स क्लासमध्ये 70% अरीवर्क मी तुम्हाला शिकवलेलं आहे। म्हणजे आपलं जे 100% अरीवर्क असतं ॲडव्हान्सचं, तर त्यातील 70% मी तिथे तुम्हाला शिकवलेलं आहे। तर तुम्ही दोन्हीही क्लास जर केले तर तुम्हाला अगदी परफेक्ट असं अरीवर्क जमू शकतं। फक्त तुम्हाला त्यामध्ये काही जे पॉईंट आहे, म्हणजे बघा आता 5D 3D जे डिझाईन आहे तेच शक्यतो जमणार नाही। जर काही ताईंनी जर डोकं लावून ते वर्क केलं तर त्यांना नक्कीच जमेल, कारण मी 5D 3D वर्कचं देखील काही पॉईंट सांगितलेले आहेत आणि याच्या पुढेही मी शिकवणार आहे, फक्त थोडंसं हळूहळू। ठीक आहे, कारण बघा आता सिल्क थ्रेड वर्कचं बऱ्याच टाइमच्या कमेंट होत्या की आम्हाला सिल्क थ्रेड येत नाहीये, सिल्क थ्रेडचं वर्क येत नाहीये। काय होतं ना, आपले जे बीड्स आहे, मोत्यांचा कलर शक्यतो जात नाही, परंतु जे बीड्स आहे ना तर कालांतराने आपण कितीही व्यवस्थित, एकतर काय होतं ना, आपण कुठे कार्यक्रमाला वगैरे गेल्यानंतर काय करतो, ब्लाऊज काढला की रात्रभरासाठी तसाच तो बाहेर असतो किंवा परफ्यूम वगैरे मारल्यावरतीही त्याचा कलर जातो, जे बीड्स असतात ना त्याचा कलर जातो। त्याच्यामुळे शक्यतो ना परफ्यूम वगैरे आपण जर अरीवर्क बनवलेला ब्लाऊज जर घातला तर परफ्यूम मारायचा नाही। ठीक आहे, कारण त्याने आपल्या जे बीड्स आहे तर त्याचा कलर जातो।
बीड्स कट्स पाईप याचा कलर जातो आणि मोत्यांचाही जातो. ठीक आहे, असं तरी आपण एक वेळेला तो बाहेर ठेवा, परंतु परफ्यूमपेक्षा लांब ठेवा. ठीक आहे, बाहेर ठेवणं परवडलं परंतु परफ्यूम मारलेला परवडणार नाही. ठीक आहे, तर थोडंसं लांब ठेवायचं आणि व्यवस्थित पॅक पिशवीमध्येच तो ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे. तर नक्की आपले सगळे क्लासेस अटेंड करा, म्हणजे तुम्हाला अरीवर्क शिकायला मिळेल. आणि कोणी जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती, अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती बघायला मिळतात. अरीवर्कचे, आपले ब्लाऊज स्टिचिंगचे. आता काय ना, थोडंसं ब्लाऊज स्टिचिंगचे पण आपण क्लासेस चालू केले होते, त्यामध्ये पण जवळजवळ 10 ते 11 क्लास आपले कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्या पुढचेही क्लास येणार आहे. परंतु थोडासा हा जो मधला काळ होता ना, तर काही प्रॉब्लेममुळं ते ब्लाऊज जो राहिलेला आहे ना तो स्टिच करता नाही आला. परंतु त्याच्या पुढचे व्हिडिओ लवकरच येणार आहे तुम्हाला, कारण बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहे की ब्लाऊज स्टिचिंगचे क्लास का येत नाही. बऱ्याच ताईंनी कमेंट पण केल्या मला, परंतु थोडासा अजून तरी थोडासा लेट होईल त्या क्लाससाठी. परंतु ते याच्यानंतर तरी कंटिन्यू राहणार आहे ते क्लास. जसे आपण अरीवर्कचे क्लास घेतले ना, तर असेच ते पण क्लास कंटिन्यू राहणार आहे. तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजचा जो क्लास आहे याला सुरुवात करूयात. तर बघा, इथे मी 2 रीळ घेतलेले आहेत आणि दोन्ही रीळ आपल्याला एकत्र करायचे आहे. आता एकत्र केल्यानंतर आपल्याला इथे गाठ द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बोटाला गोल गोल फिरवून हे बघा अशा पद्धतीने इथे गाठ द्यायची आहे, म्हणजे गाठ जी आहे ती आपली जाड तयार होईल अशा पद्धतीने. आणि आता हे दोन्ही रीळ आपल्याला आपल्या रिंगच्या खाली घ्यायचे आणि धागा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने या बोटांमध्ये पकडून या बोटाला असं सर्कल बनवून इथे परत पकडायचा आहे. ठीक आहे, आणि आता काय होतं ना, बऱ्याचदा काय होतं, एकच धागा सुईमध्ये अटकून वरती येतो. तर असं होऊ नये यासाठी बघा थोडंसं असं पिळून घ्यायचं. हा जो धागा आहे ना याला थोडंसं असं पिळी देऊन घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे पिळी देऊन घेतल्यानंतर गुंडाळून घ्यायचं, म्हणजे आपले दोनही धागे सुईमध्ये अडकून वरती येतात. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे जे डिझाईन बनवलेलं आहे ना यालाच एक चेन स्टिच घालून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला झिगझॅग चेन स्टिच बनवायची आहे. तर कुणी नवीन असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला चेन स्टिच कशी बनवायची आहे हे जर येत नसेल तर नक्की बघा, आणि ज्यांना येते त्यांनी स्किप केलं एवढं तरी चालेल. तर हे बघा चेन स्टिच बनवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी, बघू शकता. आता काय होतं ना, बऱ्याच ताईंचा हा धागा तुटतोय. ठीक आहे, तर काय करायचं, आपल्याला अजिबात धागा जो आहे ना खालचा पण खेचायचा नाही आणि वरचा पण खेचायचा नाही. अगदी अलगद हाताने आपल्याला हे वर्क करायचं आहे अशा पद्धतीने. अलगद हाताने आपण जेव्हा वर्क करायला घेतो ना तेव्हा आपली चेन स्टिच जी आहे ना ती अगदी परफेक्ट अशी तयार होते. बघू शकता अशा पद्धतीने, आणि दोन्ही धागे आपल्याला वरती आलेले आहे. बघू शकता दोनही धागे. आता काय होतं ना, परत काय होतं, आता आपण पीळ दिलाय अगोदर सुरुवातीला आणि नंतर काय होतं ना, परत त्याला पीळ राहत नाही. तर सुईमध्ये असा हा धागा वरचा जो धागा आहे ना असा वरती असा थोडासा खेचायचा, जास्त नाही खेचायचा, आणि खालचा जो धागा आहे ना खालच्या धाग्याला पीळ देऊन घ्यायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता खालच्या धाग्याला पीळ दिला म्हणजे वरती बरोबर आपले दोनही धागे वरती येतात. अशाच पद्धतीने आपल्याला हे वर्क जे आहे हे कंटिन्यू करायचं आहे. आता मी ही चेन बनवून घेते पूर्ण आणि नंतर झिगझॅग चेन स्टिच तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने आपली इथे चेन स्टिच जी आहे ना ती कंप्लीट होत आलेली आहे. बघू शकता.
आता इथे गोल फिरत आहे ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे दाखवलं की आता आपल्याला जर सिल्क थ्रेडमध्ये जर वर्क गोलमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथे गोल फिरवू शकता. तर त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवलं आहे हे. तर अशा पद्धतीने आता इथे आपण स्टॉप करूयात. ओके, आता इथे आपण गाठ देऊन पॅक पण करू शकतो आणि गाठ जर नसेल द्यायची तर इथनंच आपण डायरेक्ट आपली जी झिगझॅग चेन स्टिच आहे ती आपण इथनंच कंटिन्यू करू शकतो. तर ती कशी बघा, आता इकडे हे बघा, इकडनं एक वेस आणि इकडनं एक वेस. आता ही जी चेन स्टिच आहे ना हिलाच आपल्याला हे बघा, आता इकडे इकडनं झाल्यानंतर इकडे अशा पद्धतीने आपल्याला ही झिगझॅग बनवायची आहे. बघा, ही जी चेन स्टिच आहे ना ही मध्ये घ्यायची. अशा पद्धतीने बघू शकता. आता ही झिगझॅग चेन स्टिच जी आहे ना ही खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण नेटवर्क बनवतो, नेटवर्क कटवर्क वगैरे बनवतो ना, तेव्हा आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच खूप कामाची असते. तर त्यामुळे तुम्ही सगळ्या थ्रेडची जी आहे ना झिगझॅग चेन स्टिच शिकून घ्यायची आहे. ओके, थोडंसं जवळून दाखवते. तर हे बघा, जवळून दाखवते मी तुम्हाला. आता इकडच्या बाजूने घ्यायची आपल्याला. हे बघा, इकडे सुई खाली घालायची चेन स्टिचच्या आणि खालनं धागा वरती काढायचा. त्यानंतर इकडच्या बाजूने खालनं धागा आपल्याला वरती काढायचा आहे. त्यानंतर इकडच्या बाजूने सेम आपल्याला असंच करायचं आहे. इकडच्या बाजूने घ्यायचं, खालचा धागा वरती काढून चेन स्टिच बनवायची झिगझॅग. त्यानंतर इकडच्या बाजूने बघा, लक्षात येत असेल. काही जर प्रॉब्लेम वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला जमते की नाही. नाहीतर मी शिकवत राहायची आणि तुम्हाला यायचंच नाही, असं नको व्हायला. अशा पद्धतीने ओके, येते लक्षात. अगोदर इकडच्या बाजूने घ्यायची, चेन स्टिच बनवायची झिगझॅग. त्यानंतर इकडच्या बाजूने. आता ही चेन स्टिच आपल्याला महत्त्वाची आहे, त्यामुळेच मी तुम्हाला इथे शिकवलेली आहे. कारण आपण जेव्हा नेटवर्क बनवतो, कटवर्क बनवतो, तेव्हा आपल्याला झिगझॅग चेन स्टिच हवीच असते. अजूनही इतर आपण डिझाईन जेव्हा बनवतो अशा वेलींच्या वगैरे, तेव्हा आपण बघा, आता ही वेलीचं जे हे आहे हे किती सुंदर दिसते झिगझॅग चेन स्टिचने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने. तर चला, आता मी ही बनवून घेते, नाहीतर आपला व्हिडिओ अजून मोठा होत जाईल. आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की झिगझॅग चेन स्टिच कशा प्रकारे बनवायची आहे. ठीक आहे, आता फक्त इथे काय करायचा, वरचा सुईचा धागा पण थोडासा लूज सोडायचा आणि खालचा धागा पण लूज सोडायचा आहे. कारण ओढून ताणून जर घेतला तर मात्र धागा तुटू शकतो आणि आपली चेन स्टिच पण जमणार नाही. त्याच्यामुळे खालचा पण नाही ओढायचा आणि वरचा पण नाही ओढायचा, अगदी लूज सोडायचा. अशा पद्धतीने. ओके, आता मी ही बनवून घेते, नंतर गाठ कशी द्यायची ना ते दाखवते. तर हे बघा, आता इथे अशा पद्धतीने आपली ही झिगझॅग जी चेन स्टिच आहे इथे कंप्लीट होत आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथे गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे मी हे घेतलंय आणि खालचा धागा वरती काढलाय. बघा, अशा पद्धतीने वरती काढायचं आहे आपल्याला. आणि जे अगोदरचे जे 2 धागे होते ते आपल्याला सुईमध्ये अडकून आता ते वरती घ्यायचे. ओके, अशा पद्धतीने. आता जसं आपण आपला जो जरीचा थ्रेड आहे ना, सेम त्याच पद्धतीने याची गाठ असते, काही वेगळं नाही. हे बघा, आता कितीही ओढलं तरीही
गाठ सुटत नाही बघा अशा पद्धतीने. जसं आपण जरीच्या थ्रेडची गाठ देतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे गाठ द्यायची आहे. आणि बघा ही झिगझॅग चेन स्टिच किती सुंदर अशी दिसत आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण ही बनवली आहे. जशी जशी आपली प्रॅक्टिस बनते ना तसं तसं याला फिनिशिंग अजून सुंदर असं येतं. तर इथे मी तुम्हाला चेन स्टिच शिकवली, झिगझॅग चेन स्टिच शिकवली आणि गाठही शिकवली कशा प्रकारे द्यायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.